नमस्कार. नवीन व्हिडिओसोबत पुन्हा तुमचे स्वागत. आधीच्या व्हिडिओत आपण बदामीमध्ये येऊन थांबलो होतो आणि ते कोणते होमस्टे होते हे पाहिले होते. तिथेच आज सकाळी नाश्ता करून आम्ही निघालो आहोत बदामी एक्सप्लोर करायला. बदामी हे ऐतिहासिक ठिकाण असून बदामीत पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे बदामी किल्ला व तेथील शिवालय, बदामी लेणी मंदिरं, अगस्त्य तलाव व त्याच्या किनाऱ्यावर वसलेले भूतनाथ मंदिर, जे पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. गुगल मॅपच्या साहाय्याने होमस्टेवरून काही वेळातच आम्ही बदामी केव्हच्या पार्किंगमध्ये जाऊन पोहोचलो. गाडी तिथेच पार्क करून रिक्षाने इथून 10 ते 12 मिनिटांवर असलेल्या बदामी फोर्ट पाहण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम गेलो. रस्ता हा छोटा असल्यामुळे आम्ही फोर्टपर्यंत रिक्षाने जायचे ठरवले. आता तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल की आपण फोर्ट जवळ पोहोचलो आहोत. फोर्टमध्ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नव्हती, परंतु रिक्षाने येण्यासाठी 300 रुपये आमच्याकडून घेतले होते. आता व्हिडिओत तुम्हाला समोर दिसत असलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. त्याच्याच बाजूला पुरातत्व वस्तूंचे संग्रहालय आहे, ज्याची प्रवेश फी 5 रुपये अशी होती. परंतु ते वरून खाली आल्यानंतर पाहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही फोर्ट चढण्यासाठी सुरुवात केली. हा फोर्ट 6व्या शतकातला असून 6 ते 8 शतकापर्यंत चालुक्य राजाच्या साम्राज्याच्या वेळेस ही त्यांची राजधानी होती. बदामी आधी वातापी या नावाने ओळखली जात असे. फोर्ट चढताना आपल्या लक्षात येते की दोन्ही बाजूला लाल दगडाचे मोठे मोठे डोंगर व त्यामधून जाणाऱ्या भक्कम लाल सँडस्टोन मधले बनलेले भक्कम पायऱ्या, ज्या 6व्या शतकात बनलेल्या असून पाहण्यासाठी हे सर्व खूप सुंदर व आकर्षक वाटत राहते. त्याच पायऱ्या चढून आपण थोड्या वेळातच फोर्टवर असलेले निम्न शिवालय म्हणजे लोअर शिवालय म्हणून ओळखले जाणाऱ्या ठिकाणी येऊन पोहोचतो. हे मंदिर द्रविड शैलीतील वास्तुकलेचे उदाहरण असून आता मंदिरामध्ये मूर्ती नसल्यामुळे कुठलाही पूजाविधी होत नाही, परंतु लाल वालू काश्माच्या खडकात म्हणजे रेड सँडस्टोन मध्ये बनवलेली ही वास्तू पाहण्यासारखी आहे. त्याचबरोबर तिथून दिसणारा अगस्त्य तलाव व आजूबाजूचे दृश्य हे पाहण्यासारखी जागा आहे. त्याचबरोबर मंदिर आवारामध्ये खूप सारे माकडं सुद्धा होते, जे आपल्या हातामध्ये असलेले खायचे वस्तू वळून घेत होते, त्यामुळे त्याची खबरदारी असावी. खालचे शिवालय पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा वरचे शिवालय पाहण्यासाठी फोर्ट चढायला सुरुवात केली. फोर्ट चढण्यासाठी आपल्याला योग्य अशी वाट व पायऱ्या दिसत होत्या, ज्या पाहण्यासाठी खरंच खूप छान होत्या. जागजागी फोटो काढावे असेच सगळे दृश्य होते. हे सगळ्या दृश्याचा आनंद घेत खूप सारे फोटोग्राफी करत आम्ही थोड्या वेळातच फोर्टच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो. माथ्यावर पोहोचल्यानंतर बराचसा भाग हा माळ रानासारखा असून लांबवर पसरलेला आहे व जागजागी आपल्याला जुन्या काळातील तटबंदी पण पाहायला मिळते. मंदिरापर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला त्याच माळ रानामध्ये काही पडीत वास्तू दिसतात. त्या पाहत पाहत आपण वरच्या शिवालयापाशी येऊन पोहोचतो. फोर्ट चढण्यासाठी चालू केल्यानंतर आता व्हिडिओत दिसत असलेल्या ठिकाणापर्यंत येण्यापर्यंत आपल्याला अर्धा तास तरी लागतो. शिड्या चढून थोडे दमायला सुद्धा होते, परंतु इथे आल्यानंतर दिसणारा तलाव व समोर असलेल्या लेण्या व वरून दिसणारा दृश्य पाहिल्यानंतर सर्व थकवा निघून जातो. खरं तर या फोर्टवर येण्याची योग्य वेळ सूर्यास्ताच्या वेळी आहे. अप्पर शिवालयावरून दिसणारा सूर्यास्त हा पाहण्यासारखी जागा असून हे पाहण्यासाठी पर्यटक खूप गर्दी करतात असे आम्हाला सांगण्यात आले. त्याचबरोबर मंदिरावर कोरलेल्या प्रतिमा ह्या खरंच पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. खालच्या शिवालयापेक्षा हे शिवालय थोडेसे मोठे व छान होते व त्याप्रमाणे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी कोरलेल्या आहेत, जे आपली संस्कृती दाखवते. सुंदर अशा मंदिराचा व दिसणाऱ्या व्ह्यूचा आनंद घेऊन फोर्ट उतरायला सुरुवात केली. येताना ज्या गोष्टी पाहायच्या राहून गेल्या होत्या त्या पाहतच आम्ही फोर्ट उतरू लागलो.
आता व्हिडिओत दिसत असलेले फोर्टवरील साबूत असलेले बुरुज आहे, जिथे तुम्हाला पूर्वीच्या काळी तोफगोळा व सुरक्षितेसाठी सैनिक पहारा देत असतील अशी जागा दिसते. अशीच एक जागा आपण गडाच्या सुरुवातीला पण असल्याची दिसते. आता जी व्हिडिओत दिसत आहे ती. तिथे जाण्यासाठी अगदी छोटासा रस्ता होता, जिथे सर्वांना जाणे शक्य वाटत नव्हते. परंतु वरती गेल्यानंतर सुंदर असा व्ह्यू व एक वास्तू सुद्धा तिथे होती. त्यावेळेस सुरक्षितेसाठी व पाहणी करण्यासाठी या वास्तूचा वापर केला जात असावा असे आमचा अंदाज होता. सुंदर असा फोर्ट पाहून झाल्यानंतर आम्ही फोर्टच्याच पायथ्यापाशी असलेल्या संग्रहालयामध्ये भेट दिली, जिथे फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सक्त मनाई होती. तिथे गडावरील काही मूर्ती व दगडात कोरलेल्या काही प्रतिमा पाहण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे सर्व पाहून झाल्यानंतर 5 मिनिटावरच असलेले अगस्त्य तलाव व त्याच्या किनाऱ्यावर असलेली मंदिरं पाहण्यासाठी आम्ही गेलो. आता व्हिडिओत दिसत असलेला हाच तो अगस्त्य तलाव, जो बदामीमधील टेकड्यांना 2 भागांमध्ये विभागतो. एका बाजूला दक्षिण टेकडी व दुसऱ्या बाजूला उत्तर टेकडी. आता आपण दक्षिण टेकडीमध्ये आहोत, जिथे फूट तलाव व भूतनाथ टेम्पल आहे, जे शिव मंदिर आहे. तर उत्तर बाजूला टेकडीवर लेण्या म्हणजेच केव पाहायला मिळतात. तलावाच्या बाजूला असलेल्या कोणत्याही मंदिरात पूजाविधी होत नाही. अर्धवर्तुळाकार टेकड्या, मधी तलाव व तलावाच्या मध्ये असणारे मंदिर हे दृश्य पाहण्यासारखे असून मंदिराची रचना, वास्तुकला, कोरीवकाम पाहण्यासारखी ही जागा आहे. त्यामुळे हे पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात. भूतनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या भव्य दगडावर मंदिर मूर्त्याची रचना कशी असावी व त्याचे कोरीवकाम कसे केले पाहिजे याचा अभ्यास केलेला आपल्याला त्या दगडावर दिसून येतो. या सर्व गोष्टींचा छानसा असा अनुभव घेऊन बदामी केव्स पाहण्यासाठी निघालो. तलाव, आजूबाजूची मंदिरं व फोर्ट संपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागला. केव पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट असे होते, जे तुम्ही बुकिंग ऑनलाईन पण करू शकता. ऑनलाईन केल्यानंतर 20 रुपये तिकीट चार्जेस होते. तिकीट घेऊन आम्ही केव्स पाहायला सुरुवात केली. आता व्हिडिओत दिसत असलेली पहिली केव आहे. इथे एकूण 4 केव आहेत. त्यातील 3 ह्या हिंदू केव आहे व 4 नंबरची केव ही जैन केव आहे. पहिलीवाली केव शिव समर्पित असून इथे नंदी व शिव स्वरूपातील काही कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते. ह्या सर्व केव्स एकाच दगडात कोरलेल्या असून 5व्या व 6व्या शतकातील आहे. केव्स पाहताना पण एका केववरून दुसऱ्या केवकडे जाण्यासाठी भक्कम पायऱ्या असल्याचे आपल्याला दिसून येते. आता तर आम्ही खरंच पायऱ्या चढून खूप दमलो होतो, परंतु सर्व केव पाहायच्या या मनोबलावरच आम्ही तिसऱ्या केवकडे गेलो. तिसरी केव आधी पाहिलेल्या 2 केवपेक्षा थोडी मोठी होती आणि इथे केलेले कोरीवकाम पण थोडे जास्त होते. ही सुद्धा विष्णू समर्पित केव होती. इथे विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या, राधाकृष्ण, रासलीला, महाभारत असे कथा सांगणाऱ्या गोष्टींचे कोरीवकाम आपल्याला इथे केलेले दिसून येते. त्याचबरोबर स्तंभांवर शिवपार्वती, नागनागिन, छतावर मध्यभागी ब्रह्म, पूर्वेला इंद्र, पश्चिमेला वरुण, उत्तरेला कुबेर व दक्षिणेला कार्तिक कोरलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर विष्णू प्रिय वाहन गरुड यांची पण प्रतिमा आपल्याला तिथे कोरलेली दिसून येते. 3 नंबरची केव पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो 4 नंबरची केव पाहण्यासाठी, जिथे तुम्हाला जैन धर्मातील वास्तुकला व कोरीवकाम केलेले पाहायला मिळते. ती पाहून झाल्यानंतर आम्ही केवचा निरोप घेऊन परतीच्या मार्गावर निघालो. तुम्हाला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन बदामी असून मुंबईवरून जाणाऱ्या ट्रेनची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे. रेल्वे स्टेशन ते बदामी हे फक्त 5 किलोमीटर आहे. जवळचे विमानतळ हुबली असून विमानतळ ते बदामी
टॅक्सीने तुम्ही 2.5 तासात पोहोचू शकता. बस ह्या लिमिटेड असून राहण्यासाठी होमस्टे पर्याय आहे व तिथेच खाण्याची व्यवस्था केली जाते. बदामी ट्रिपसाठी 2 दिवस पुरेसे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.